ट्विटरवरील सर्व मान्यवरांना माझा नमस्कार आणि या देशाचे उज्ज्वल भविष्य पाहणाऱ्या माझ्या विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी शिरीष विनायक बोरकर, प्रियदर्शनी इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ नागपूर. विषय मांडतोय पुरोगामी महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचे योगदान. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्त्री शिक्षणाचे अध्ययन क्रांती ज्योतिबा सावित्रीबाई फुले आणि या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे पुरुषांनी, महान स्त्रियांनी आपल्या स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांना मी प्रथम अभिवादन करतो. आणि या हिंदवी स्वराज्याकरता छत्रपतीच्या रूपाने अनमोरत्न प्रदान करणाऱ्या त्या माझ्या माजीजाऊ साहेबांना आणि छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानस समजरा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे मंडळी, जिवंत हृदयाच्या माझ्या तरुण मित्रांनो, अरे हा महाराष्ट्र म्हणजे जिजाबाईंच्या संस्कारांचा, शिवरायांचा विचारांचा आणि शंभूराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे हा महाराष्ट्र. अरे हा महाराष्ट्र म्हणजे साधू संतांची भूमी. संत एकनाथ, संत तुकाराम, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अशा अनेक साधू संतांची भूमी म्हणजे हा महाराष्ट्र. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले अशा अनेक महान पुरुषांची भूमी म्हणजे हा महाराष्ट्र. सळसळणाऱ्या रक्ताने भरलेल्या या महाराष्ट्राला, या स्वराज्याला सांभाळायचा महात्मा ज्योतिराव फुलेंनी काम केलेलं आहे. आपल्या अंगातून सळसळणारं रक्त, थेंब आणि थेंब, त्या थेंबांमध्ये साठलेला अभिमान आणि स्वाभिमान, जिवंत राहण्यासाठी तो लागणारा प्रत्येक श्वास फक्त महात्मा ज्योतिराव फुलेंमुळेच. अरे महात्मा ज्योतिराव फुलेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली नसती तर छत्रपती शिवाजी महाराज काय असते, अरे माझ्या बापाची विचार व्यक्तिमत्व काय असते, हे कुणाला कळाले नसते मित्रांनो, हे कुणाला कळाले नसते. महात्मा ज्योतिराव फुले नसते तर काय असते ती परिस्थिती, काय असता तो काळ. आठवा ती परिस्थिती, आठवा ती काळ आठवा. आपल्या भारत देशाबद्दल म्हटले जायचे, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. पण हाच भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये अडकलेला होता, सुलतानांच्या घोड्यांच्या टाचाखाली आपला भारत देश चिरडू लागला होता. मोठमोठे ग्रंथ, मोठमोठे साहित्य, मोठमोठ्या जमिनी उद्ध्वस्त होत होत्या. लेखित देखीत मायवर, माय देखीत लेकीवर बलात्कार होत होते, अन्याय आणि अत्याचार होत होते. त्या काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी मुलींची पहिली शाळा काढली. या समाजातील लोक त्यांच्यावर शेणदगड मारून फेकायचे, परंतु सावित्रीबाई फुले घाबरल्या नाही, कारण त्यांना माहिती आहे हे फक्त शिक्षण नव्हते, हे समाजाविरुद्ध बंड होता. महात्मा ज्योतिराव फुलेंनी फक्त शिक्षणाला महत्व का बरं दिले, कारण त्यांना माहित होतं, कारण शिक्षण हेच खरे शस्त्र आहे जे अन्यायाविरुद्ध लढू शकते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, जर समाजाला बदलायचं असेल तर आधी त्या समाजाच्या लोकांना शिक्षित करावं लागेल. महात्मा ज्योतिराव फुलेंनी फक्त मुलींसाठीच नाही तर शूद्रांसाठी, गरिबांसाठी, वंचित घटकांसाठी शाळा सुरू केल्या. आणि त्या काळात शाळा सुरू करणे म्हणजे ती गोष्ट म्हणजे क्रांतीपेक्षा कमी नव्हती, कारण या समाजात असा समज होता, खालच्या जातीतल्या लोकांना शिक्षण देणे म्हणजे तर समाज बिघडेल. पण महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितले, समाज बिघडत नाही तर समाज बदलतो. त्यांनी फक्त शाळा सुरू करून थांबले नाही, तर त्यांनी नवीन शिक्षण पद्धती आणली. विद्यार्थ्यांना प्रश्न कसे विचारायचे शिकवले, अंधश्रद्धा न मानता विचार करायला शिकवलं. म्हणजे त्यांनी फक्त साक्षरता नाही तर विचारशक्ती दिली. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या काळामध्ये शिक्षणाकरता पाया उचलला नसता तर परिस्थिती आज तीच असती. काही लोकांपुरता शिक्षण हे मर्यादित असतं. महात्मा ज्योतिराव फुले फक्त समाज सुधारक नव्हते तर ते शिक्षण क्रांतीचे जनक होते. तर लहान मुलींचे लग्न लहानपणीमध्येच व्हायचे. विधवा महिलांना कोणत्याही समाजामध्ये अधिकार नव्हता. महिला म्हणजे फक्त घरगुती काम करणारी एक कटपुतली होती असं समाजाचं म्हणणं होतं. परंतु महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे सर्व नाकारलं आणि त्यांनी सांगितले की स्त्री समाजाची निर्मिती आहे, तिच्याशिवाय समाजाची निर्मिती अशक्य आहे. विधवा महिलांना या समाजाच्या भीतीने आपल्या नवजात बाळांना त्याग करावा लागायचा. हे थांबवण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंनी बालहत्या प्रतिबंध गृह सुरू केलं. अशा स्त्रियांना आश्रय दिला जायचा. हा विचार किती मोठा आहे. जिथे समाज स्त्रियाला दोष देत होता तिथे महात्मा ज्योतिराव फुलेंनी संरक्षण दिलं. फुल्यांच्या या कार्यामुळे कुठं ना कुठं तरी हळूहळू समाज बदलत होतं. स्त्रियांना शिक्षण मिळू लागला, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढला, त्यांनी समाजाला एक सन्मान मिळू लागला आणि याचा परिणाम म्हणजे आजचा पुरोगामी महाराष्ट्र. जर महात्मा फुले नसते तर कदाचित आजची स्त्री चार भिंतीमध्ये आज स्त्री कैद असती.
महात्मा फुले हे एक स्त्री सन्मानतेचे खरे शिल्पकार आहेत. समाजाच्या प्रगतीसाठी सर्वात मोठा अडथळा असेल तर तो म्हणजे जाती व्यवस्था. अशी एक व्यवस्था जिथे माणसाची किंमत कर्तृत्वावर नाही तर त्याच्या जन्मावर ठेवली जाते. ज्या काळामध्ये समाज 4 भिंतीमध्ये विभागला जाते. उच्चवर्णीय ज्यांच्याकडे सत्ता आणि शिक्षण, शुद्ध आणि अतिशुद्ध ज्यांच्याकडे फक्त अन्याय आणि शोषण, ज्यांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, ज्यांना शिक्षण घेण्याचा सुद्धा अधिकार नव्हता, समान माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, अशा अन्यायकारक समाजामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी आवाज उठवण्याचं काम केलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात, मनुष्य जन्माने मोठा होत नसतो तर कर्माने मोठा होत असतो. कोई हस्ती कोई मस्ती कोई चाव पे मरता है, कोई नफरत कोई मोहब्बत कोई लगाव पे मरता है. कोई हस्ती कोई मस्ती कोई चाव पे मरता है, कोई नफरत कोई मोहब्बत कोई लगाव पे मरता है, और एक रुपये जवानों का यह हर बंदा महात्मा ज्योतिराव फुले पे मरता है, यह हर बंदा महात्मा ज्योतिराव फुले पे मरता है. नमस्कार, एवढे बोलून माझे 2 शब्द बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय श्री. प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला जिंकवून देण्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. या स्पर्धकाचा व्हिडिओ लाईक करून, तसेच स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी त्या व्हिडिओवर कमेंट करून, आणि हो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून, आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार.